कडाळे पाटील BKP24 मराठीमध्ये आपलं सर्वांचं स्वागत. आज नवीन दिवस, नवीन विषय, नवीन दिवसाची नवीन अशी चर्चा. आज चर्चा घेऊन आलोय म्हणजे बघा, ऑपरेशन टायगर महाराष्ट्रामध्ये राबवलं गेलं. त्या ऑपरेशन टायगर मध्ये कोण कोण खासदार उद्धव ठाकरेंना सोडून गेले, तसंच या ऑपरेशन टायगर मध्ये जो पैशाचा पाऊस पडलाय, संजय राऊतांनी सांगितलं ना, किती ऍडव्हान्स दिलाय, किती अजून देणं बाकी आहे. तर हा किती पैशांचा व्यवहार झाला, कोणाला पैसे किती कमी पडले, तर कोण खासदार नको नको म्हणताना त्याला जबरदस्तीनं नेलं. एकाला तर हेलिकॉप्टर पाठवलं म्हणे स्पेशलच, की त्याला जाऊन बाबा घेऊन या, असा नाही गावला तर ताणून धरा आणि धरून आणा त्याला. म्हणजे हे निर्लज्ज बेईमान खासदार आहे ते. म्हणजे एकदा पक्ष फोडला, ठीक आहे, फुटला, ते गद्दार गेले म्हणून तुम्हाला निवडून दिलं आणि तुम्ही सुद्धा गद्दार झाला. म्हणजे हे निर्लज्ज खासदार आहेत. हे खासदार आता लोक पिसाळलेले, ती जनता. रात्री तर शिवसेनेच्या काही लोकांनी असं म्हटलं की आम्हाला हे खासदार दिसू द्या, मग आम्ही बघतो त्यांच्याकडे कसं काय ते. म्हणजे अशा पद्धतीच्या भावना लोकांच्या आता झालेल्या आहेत की हे गद्दार आहेत. गद्दारांनी माथ्यावरती शिक्का मारून घेतलेला आहे गद्दार म्हणून. म्हणजे बरेच जण जे वाकचौरे भाऊसाहेब होते, हे पहिले गद्दारीच केली, त्यांनी गद्दारच होतं. ते काँग्रेसमधनं फुटलं, परत दुसऱ्या पक्षात गेलं, अजून तिसऱ्या पक्षात गेलं. म्हणजे हे गद्दारी करणाऱ्या लोकांची गद्दारी जात नसते. त्यांना किती जरी त्याला तुपात गोळलं, ते कधी ना कधी तरी गद्दारी करतच असतं. असंच काहीच या बाबतीत झालेलं आहे. तर हेच सगळं संपूर्ण आज आपण प्रकरण बघणार आहोत. तर या सगळ्या विषयाची आज चर्चा घेऊन आलो. तर चला, सर्वप्रथम आपण जर चॅनल सबस्क्राईब केला नसेल तर चॅनल सबस्क्राईब करावा आणि हा संपूर्ण व्हिडिओ बघितला तर आपल्या लक्षात येईल की उद्धव ठाकरेंचे खासदार कोण फुटलंय, किती फुटलंय, कुणी किती कोटी घेतले ते. हा सगळा संपूर्ण व्हिडिओ पाहिल्यानंतर आपल्याला लक्षात येईल मित्रांनो. बघा, तर उद्धव ठाकरेंचे पहिले खासदार किती हे आपण त्यांची नाव अगोदर बघूया. बघा, अरविंद सावंत 9 खासदार आहेत. त्यापैकी बघा, मुंबई दक्षिण मध्ये अरविंद सावंत, मध्य मुंबईमध्ये अनिल देसाई, ईशान्य मुंबईमध्ये जो संजय दिना पाटील, हा सगळ्यात मोठा गद्दार माणूस आहे की ह्याने 4 वेळा पक्ष बदललाय. राष्ट्रवादी काँग्रेस अमकं तमकं, आणि अशा गद्दाराला परत तिकीट दिलं होतं. पुन्हा शिर्डीतले भाऊसाहेब वाकचौरेंनी सुद्धा पक्ष बदललेल्या गद्दारी पहिली केलेली आहे. पुन्हा धाराशिव मध्ये ओमराजे निंबाळकर, परभणीमध्ये संजय जाधव, यवतमाळमध्ये संजय देशमुख, परत नागेश पाटील आष्टीकर, ही अशी मंडळी खासदार आहेत. 9 खासदार आहेत आणि 9 मधले 6 जण फुटून गेलेले आहेत. आता 9 मधले 6 जण फुटलेले आहेत. म्हणजे 6 खासदार आता फुटलेले आहेत. 6 खासदार जर एका टायमाला जर फुटत असतील, 2022 मध्ये सुद्धा उद्धव ठाकरेंचा पक्ष फुटला, त्यावेळेस 40-45 आमदार गेले, खासदार गेले. पुन्हा ते खासदार झाले नाहीत. काही एखाद दुसरं निवडून आलं असेल, पण बाकीचे झाले नाही. तरी सुद्धा आता हे 6 खासदारांनी गद्दारी केली, 6 खासदारांनी खासदार फुटले. आता हे खासदार फुटले, आता ह्याच्यामध्ये संजय राऊतांनी सुद्धा काय आरोप केलेत बघा, भयानक असे आरोप केले. या फुटलेल्या खासदारांवरती संजय राऊतांनी ऑपरेशन टायगर नाही, ऑपरेशन गाढव असं म्हणून आरोप केलेले आहेत. आणि ह्याच्यामध्ये संजय राऊत म्हणतायत की प्रत्येकाला 100 कोटी रुपये दिले जाणार आहेत. आता त्यांना ऍडव्हान्स म्हणून 15 कोटी रुपये दिले जातील आणि प्रत्येकाला 4 टन विमानानं दिल्लीला घेऊन गेलेले होते आणि रात्रीच त्यांना 15 कोटी रुपये दिलेले आहेत. आता त्यांना ब्लॅकमेल केले, संजय राऊतांचा आरोप आहे. धमक्या दिलेल्या आहेत असं सुद्धा सांगितलेलं आहे. पुन्हा ओमराजे निंबाळकर जे धाराशिवचे खासदार आहेत, त्यांच्याबाबत असं सांगितलं गेलेलं आहे. बघा, 20 वर्षापूर्वी पवनराजे निंबाळकरांची हत्या करण्यात आली, त्याचा खटला मुंबई हायकोर्टामध्ये सध्या सुरू आहे. आणि निकालाच्या दिवशीच संदेश, निकाल तुमच्या बाजूने हवा असेल तर तुम्ही आमच्या गटात सामील व्हा, अशी धमकी ओमराजे निंबाळकरला दिली अशी सांगण्यात येत आहे. आता ओमराजे निंबाळकरला धमकी दिली म्हटल्यावरती ओमराजे निंबाळकर हे तिकडे गेले. आता बेईमानी व गद्दारीचा आरोप म्हणजे संजय राऊतांनी केलेले आहेत. हे बेईमानीचे गद्दारीचे आरोप
संजय राऊतांनी केलेले आहेत. उद्धव ठाकरेंचा चेहरा आणि मशाल चिन्ह वापरून निवडून आले, आता बेईमानी करत आहेत, मतदारांची पक्षाची गद्दारी करत आहेत हे लोक, असं सुद्धा संजय राऊत म्हणतायत. आई बाबा आणि साईबाबाची शपथ घेऊन माणसे टिकवता येत नाहीत असा टोला मारलाय. ऑपरेशन टायगर फेल असल्याचा दावा सुद्धा केलेला आहे. वाघाचं ऑपरेशन करायचे असेल तर बेशुद्ध करावं लागतं. शिवसेनेचा वाघ बेशुद्ध होणारा नाही. ऑपरेशन टायगर पूर्णपणे फुस्स झालेला आहे, अपयशी ठरलेला आहे, असं संजय राऊतांनी म्हटलेलं आहे. ऑपरेशन टायगर केलं तर आम्हाला सुद्धा ऑपरेशन लांडगा करावा लागेल, असं सुद्धा संजय राऊत म्हटलेले होते. आता ह्याच्यामध्ये कायदेशीर कारवाई काय होऊ शकते बघा. 6 खासदार फुटलेले आहेत. खासदारांविरोधात कायदेशीर लढाई सुरू होणार आहे. खासदारकी रद्द करण्यासाठी पावले उचलली जाणार आहेत. अशा बेईमान गद्दारांना सोडणार नाही, असं सुद्धा शिवसेनेकडनं सांगितलं जातंय. आता भाजप आणि शिंदे गटावरती सुद्धा आरोप केलेला आहे. सत्ता, पैसा, तपास यंत्रणेचा गैरवापर, आमिष दाखवणे, विरोधी पक्षाच्या खासदारांना निधी दिला जात नाही, कामे करून दिली जात नाहीत, कोंडी केली जाते, असं संजय राऊतांचे आरोप आहेत. आता 6 खासदारांनी काय केलंय बघा. 6 खासदारांनी आपला आपला वेगळा गट तयार केलेला आहे. म्हणजे 6 खासदार जे आहेत त्यांनी वेगळा गट तयार केला आणि लोकसभा अध्यक्षांना पत्र दिलेलं आहे. लोकसभा अध्यक्षांनी याला मंजुरी दिली आहे. आता ह्याला मंजुरी दिल्यानंतर हे सगळे 6च्या 6 शिंदे गटात प्रवेश करणार आहेत. शिंदे गटात प्रवेश करणार आहेत आणि त्यानंतर ते आता त्यांना सध्या मंजुरी देऊ नका, असं सुद्धा अरविंद सावंत यांनी हे केलेलं आहे, सांगितलेलं आहे. लोकसभा अध्यक्षांना पत्र दिलेलं आहे की या 6 गटाच्या लोकांना अजिबात मंजुरी देऊ नका, कारण की हे गद्दार आहेत. 6 म्हणजे आता बघा 6 जे फुटलेले आहेत हे 1/3 बहुमताच्या जवळपास दरम्यान फुटलेले आहेत. त्याच्यामुळे त्यांच्यावरती कारवाई होणं सुद्धा कठीण आहे. आता या गटाला मान्यता देऊ नका म्हणून उद्धव ठाकरेंकडनं पत्र देण्यात आलेलं आहे की या 6 खासदारांना गट तयार करण्यासाठी परवानगी देऊ नका, असं पत्र दिलंय. परंतु आता लोकसभा अध्यक्ष ह्याच्यावरती काय निर्णय घेत आहेत हे सुद्धा महत्वाचं आहे. म्हणजे बघा, हे 6 खासदारांना जर लोकसभा अध्यक्षांनी जर गट स्थापन करायला परवानगी जर दिली तर मात्र ते पुन्हा एकनाथ शिंदेच्या शिवसेनेमध्ये प्रवेश करू शकतात. आता टीएमसी मध्ये काय झालं, पश्चिम बंगालमध्ये 20 खासदारांच्या गटाला लोकसभा अध्यक्षांनी मान्यता दिली. आता ही मान्यता दिल्यानंतर त्यांना गट म्हणून राहता येणार नाही, म्हणून त्यांना त्रिपुरा, मिझोरम जे आहे तिकडल्या एका साध्या पक्षामध्ये पक्षप्रवेश त्यांचा घडवून आणला. म्हणजे आता ते त्या पक्षाचे सदस्य झालेले आहेत. त्यांनी सध्या टीएमसी पक्षावरती दावा केलेला नाही. म्हणजे टीएमसी पक्षावर त्यांनी दावा केला नाही. टीएमसी पक्ष आमचा आहे असं म्हटले नाहीत. त्यांनी आपल्या साध्या बारक्या चिंगळ्या पक्षामध्ये प्रवेश केलेला आहे. तसंच आता महाराष्ट्रामध्ये सुद्धा, परंतु हित मात्र वेगळं आहे की हित मात्र यांनी शिवसेना एकनाथ शिंदे गटामध्ये प्रवेश करायचं ठरवलेलं आहे आणि त्यांना लोकसभा अध्यक्षांनी परवानगी दिल्यानंतर ते करणार आहे. परंतु इथं प्रश्न असा राहतो की अशी लोक फुटतातच कशी, म्हणजे किती भयानक आहे. देशाची लोकशाही देशामध्ये आहे का नाही, हा सगळ्यात मोठा आता प्रश्न निर्माण झालेला आहे. आता लोकांच्या प्रतिक्रिया सुद्धा आपल्याकडे, त्यांचे व्हिडिओ सुद्धा होते, ते सुद्धा तुम्हाला दाखवतो. काय लोक शिव्या घालतात, अक्षर शिव्या त्यांना, म्हणजे शिव्या घालतात लोक, शिव्या. म्हणजे किती वाईट परिस्थिती ह्या गद्दारांवरती आलेली आहे. परंतु हे गद्दारी हे करणारच. बघा, दाखवतो मला एक व्हिडिओ आहे माझ्याकडं. फुटलेल्या खासदारांना कशी लोक शिव्या घालतायत, अक्षरशः लोक चपलन मारतील. हे जर परत जर दिसले ना लोक रस्त्यावरती, चपलन मारतील. मत मागायला जर गेले ना पुण्याच्या वेळेस, लोक चपलन मारतील ह्यांना. म्हणजे अशीच सध्याची परिस्थिती झालेली हो का. काय म्हणते ते बघा. मतदारसंघामध्ये त्या मतदारसंघातील शिवसैनिक याला चप्पलने सोडवल्याशिवाय जाणार नाही. ज्या ओमराजे निंबाळकरसाठी आम्ही असू द्या, धाराशिव असू द्या, आमचे अतुल पवार असू द्या, आम्ही अनेक लोक सोलापूर शेजारचा धाराशिव जिल्हा असल्यामुळे आम्ही त्याचा फॉर्म भरणार गेलो. प्रचंड ऊन होता, पण त्या उन्हात सुद्धा तमा न बाळगता आपला माणूस निवडून आला पाहिजे, आमची एकच भावना होती. बार्शीतून सुद्धा 50,000 मताचा लीड देण्यात आला. पण अशा बडव्यांना
की पैसेच फक्त पाहिजे त्याचा बघा. बापाचा मर्डर पद्मश्री पाटलाने केला, पण अशाच लोकांच्या ज्याच्या बापाची मर्डर केलं त्याच लोकांमध्ये हा मिसळतो. परंतु असे गद्दार लोक, असे अनेक 6 लोकांना जर सोलापूर शहरामध्ये आले तर शिवसेनेच्या माध्यमातून त्यांच्या गाड्या तर फोडणार, पण त्यांना चप्पलीने जोडो प्रशासनावर राहणार. याच्या मागे कोण आहे, काय वाटतं तुम्हाला? बीजेपी बघा, आहे हे का? शिवसेना, शिंदे पक्ष? मुलाखत घेतलेली आहे मठानं. याच्या मागे एकच आहे, नरेंद्र मोदी साहेब, अमित शहा, हे सगळे लोक भ्रष्टाचारातून प्रचंड भ्रष्टाचार करायचा, पैसे जमवतात. तुम्ही बघतात ना, अयोध्येमध्ये राम मंदिरामध्ये हजारो कोटीचा भ्रष्टाचार आहे. असाच पैसा असा ह्या भाडव्याला द्यायचा आणि या भाडव्याला चपातीचा तुकडा दिला, हे भाडवे आपले त्यांच्या मागे लागलेले आहेत. परंतु शिवसेनेतला कुठलाही पदाधिकारी कार्यकर्ता महाराष्ट्रातून हल्लेला नाही. सर्व पदाधिकारी कार्यकर्ते उद्धव साहेबांच्या पाठीशी भक्कमपणे उभे आहेत. असे आले काय आणि गेले काय शिवसेनेला फरक पडत नाही. तुम्ही फक्त भुजबळ गेले, राणे गेले, आपलं नाईक गेले, गणेश नाईक गेले, असे अनेक लोक आहेत, पण शिवसेना आहेत. आमचे खासदार निवडून येतात, आमदार निवडून येतात, महापालिका आहे, सर्व पक्ष, सर्व लोकप्रतिनिधी निवडून येतात. बघा हे काय म्हणताय. या लोकांना एवढं देऊन सुद्धा हे लोक निघून जातात. या भडव्यांना फक्त पैसे पाहिजे. काय सांगाल तुम्ही या सगळ्या राजकीय बघा. घडामोडी जे झाल्या दिल्लीमध्ये, ज्या 9 पैकी 6 खासदारांनी जे स्वतंत्र गट स्थापन करून ते एक वेगळी भूमिका ह्याच्यामध्ये आहेत, आणि तर तुमची काय प्रतिक्रिया आहे? शिवसैनिक उद्धव बाळासाहेब ठाकरेंचे कडवट शिवसैनिक, बघा हे काय सांगाल? काय म्हणतायत. महाराष्ट्रातले शिवसैनिक सध्या चिडलेले आहेत. काल ही जी बातमी आम्ही टीव्हीवर मच्छच्या माध्यमातून पाहिली, प्रत्येक शिवसैनिक महाराष्ट्रातला जे लाखो करोडो शिवसैनिक आहेत त्यांच्या मस्तकातली शीर आता हल्लेली आहे. एकदा 2022ला फूट झाले, आम्ही सहन केली ते, पण आता प्रत्येक वेळी जर 3-3, 4-4 वर्षाला हे जर भडवे जर फुटत असतील तर यांना भर रस्त्यात तोडवल्याशिवाय शिवसैनिक शांत बसणार नाही. बघा अशा प्रतिक्रिया आता वडिलाला ज्यावेळेस मारलं गेलं त्यावेळेस पहिल्यांदा जर कोण साथ दिली असेल तर ते हिंदू हृदय सम्राट माननीय बाळासाहेब ठाकरेंनी मातोश्रीवर येऊन त्यांना आधार दिला, तिकीट दिलं, 2-2 वेळा आमदार केलं, खासदार केलं. पण हा ओमराजे जर आता फुटत असेल तर त्या ओमराजेला मुंबईच्या रस्त्यावर फिरू देणार नाही. स्वतःला जर एवढा तू मोठा समजतो, अरे 3-3 लाखाचा लीड दिला शिवसैनिकांनी आणि तू गद्दारी करतो मातोश्रीची, आणि कोण तो दिना पाटील, तो आष्टीकर, यांची लायकी काय होती बाजारामध्ये? या लोकांची लायकी नसताना यांना खासदार केलं. फक्त उद्धव बाळासाहेब ठाकरे या पक्षामुळे, उद्धव साहेबांमुळे हे खासदार झाले. आणि हे जर भडवे जर असे जर गद्दारी करत असतील तर या भडव्यांना मुंबईच्या रस्त्यावर फिरू देणार नाही. अरे तुमची अवकात काय होती सांगा? या मोदी लाटेच्या विरोधात जर कोण लढला असेल तर ते उद्धव साहेब लढले, आणि या महाराष्ट्रामध्ये 9 खासदार त्यांनी निवडून आले स्वतःच्या हिमतीवर. आमचा पक्ष पळवला, आमचा बाण पळवला, तरी आम्ही अशा पद्धतीनं आता लोक फार अक्षरशः तुटून पडायला लागलेले ते सत्ताधार, म्हणजे जे कार्यकर्ते आहेत ना, लोकांमध्ये अशा वाईट प्रतिक्रिया जायला लागलेल्या आहेत मोदी शहांबद्दल आता, आणि ह्या खासदारांबद्दल. लोक दिसला खासदार की चप्पलनं बडवून काढतील, अशी परिस्थिती महाराष्ट्राची आणि देशाची निर्माण झालेली आहे मित्रांनो. त्यांना किती जरी संरक्षण दिलं तरी शेवटी जनतेचा जो रेटा असतो तो जनमताचा रेटा कुणीही टाळू शकत नाही. तर बघू काय होतंय नेमकं. 100 कोटीला एक खासदार विकलाय असं संजय राऊतांनी सांगितलेलं आहे. 15 कोटी रुपये ऍडव्हान्स दिलेला आहे. तर अजून किती खासदार विकतेत, लाळगोटेपणा करतेत ते सुद्धा आपण बघणारच आहोत. तर आज एवढंच. माझा सहकारी कॅमेरामॅन अनिकेत मी भीमराव कडाळे पाटील, BKP 24 मराठी, इंदापूर, पुणे.